आठवणी. प्रत्येक क्षणात दडलेल्या अनुभवाचा विचार म्हणजे तर आठवणी नाहीत ना. घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग काही देऊन जातो किंवा घेऊन जातो. त्याचा हिशोब आठवणींच्या रूपात सोबत करत राहतो. मग ह्या आठवणी कधी रडू आणतात तर कधी हसू. मागे वळून बघताना हरवलेले क्षण पुन्हा जगण्यासाठी आठवणींना कुरवाळत नवीन विचार प्रक्रिया सुरू होते आणि काही विचार मनात रुजतात. आठवणींच्या सहवासात पुन्हा एकदा तो भूतकाळातील प्रवास सुरू होतो. मग आठवणी कधी गोड, कधी कटू, प्रेमळ, आनंद, सुखदुःख, समाधान अशा असंख्य रंगांनी सजलेल्या असतात. त्यात विहरायला लागलं की तिचा एक एक पदर उलगडला जातो. त्यातून अनेक क्षण फुलपाखरासारखे उडू पाहत असतात. पण मग कधी कधी आपणच ते दडपून टाकतो, तर कधी त्या सुगंधाने धुंद होऊन जातो. आठवणींच्या वाटा सोबत चालतात, कधी पाऊलवाट बनून तर कधी हमरस्ता बनून. जाणीवांच्या राज्यात वास्तवाचे भान ठेवायला शिकवतात, नवीन आशा फुलवतात, नकळत मनीचे गुज सांगतात. आठवणींच्या राज्यात अलवार स्वप्नेही दिसू लागतात. पूर्ण होतील असेही नाही, पण इच्छांना गुंफतात. कालांतराने पाहिलं तर पोकळ वाटतील ह्या आठवणी, पण ह्यांची खोली कायम तीच राहते. फक्त आपण खोल जायला घाबरतो किंवा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. काही गृहीतक, काही समज, गैरसमज आठवणींना वेगळी दिशा देतात. दिशाभूल करतात का? ह्याचं उत्तर कदाचित काळ देतो. कारण काळानुरूप आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलत जातो, अपेक्षांचे कोडे सुटत जाते, मग घडलेल्या घटनेची तीव्रता कदाचित कमी होते. आपसुकच आठवणी कालांतराने वेगळ्या भासू लागतात. आयुष्य सरळ सोपं आहे असं म्हणत असताना अनेक घटना गुंता वाढवत जातात. त्याचे पडसाद आठवणींच्या रूपात आयुष्यावर प्रभाव टाकत असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक नात्याकडून अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत असताना किंवा पूर्ण करत असताना वैचारिक, भावनिक क्षमतेवर आठवणींनी ताबा घेतला तर काय होईल हे सांगता येणं अवघड आहे. पण ह्या आठवणी आपलं विश्व व्यापून टाकतात आणि बऱ्याच वेळा ते आपल्याला कळतही नाही. कळत नकळत साथ सोबत करणाऱ्या ह्या आठवणी जगायला उभारी देतात, हे मात्र नक्की. देवाने मनुष्याला विस्मरण ही अत्यंत उपयुक्त देणगी दिली असली तरी कुठली आठवण जोपासायची आणि कुठली मागे ठेवून पुढे जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. त्या असतात तेव्हा ठीक आहे, मात्र नसतील तेव्हा काय होईल हा विचार भीतीदायक वाटतो खरा, पण ह्याचे फायदे सुद्धा आहेत ही बाब विसरून चालणार नाही. आठवणीच असतात त्या. आठवणीच असतात, कधी हव्याशा, कधी नकोशा, प्रत्येक कणात, प्रत्येक क्षणात जपलेल्या आठवणी.